इंडिया पाकिस्तानच्या मॅचला रन्स ऑलमोस्ट बॉल टू बॉल्स होते आणि त्याच मॅचला मी ओपन नाही केलं. बोललो की पॉवर हिटिंगची गरज येईल तर सुमितला पण खाली करू. तर मी खाली थांबलो आणि नंतर मग होपफुली माझ्याकडून ते झालं जे माझ्या टीमला पाहिजे होतं. मी तिकडचा जो बेस्ट बॉलर होता त्याला मी 2 6 मारले आणि दुसऱ्या गटमध्ये टोटल खाली जाऊन 4-5 6 मारून मी माझ्या टीमला एक अशा रन्स दिले की आम्ही ते डिफेंड करू शकतो आणि आम्ही ती मॅच इंडिया पाकिस्तानची आम्ही जिंकलो. हे मी MPL सुद्धा खेळो, मुंबई प्रीमियर लीग. आमचा कॅप्टन पृथ्वी शॉ होता. इवन आम्ही चॅम्पियन होतो सेकंड सीझनचा. तर मी लेदर बॉल फर्स्ट प्रेफरन्स अगर मी जास्त असं देईन तर मी लेदर बॉल खेळल्यामुळे मला टेनिस बॉल थोडा इझी वाटायला लागला की मी तो स्विंग करणं किंवा स्पिन करणं हे इझिली कट करू शकत होतो. सुप्रीमो ही सगळ्यात बोलायला गेलं तर आम्ही वर्ल्ड कप बोलतो. टेनिस क्रिकेटर जे कोणी आहेत कुठेही खेळत असतील तरी ते त्या सुप्रीमो ट्रॉफीसाठी अवेलेबल असतात. सुप्रीमोची बेस्ट क्वालिटी फक्त एवढी आहे की ते तिथे बेस्ट क्रिकेटर्स खेळतात आणि बेस्ट टीम्स खेळतात. मी एक लेदर बॉल क्रिकेटर आहे. सगळ्यात प्रथम मी चालू केलं लेदर बॉल खेळायला. त्याच्यानंतर बॉक्स क्रिकेट खेळायचो, अंडरआर्म क्रिकेट आणि नंतर मग मी हे प्रोफेशनल टेनिस क्रिकेटमध्ये आलो. आज मी आलेलो आहे ठाण्यात एके ठिकाणी. मी आहे चेन्नई सिंघम संघाचा कर्णधार सुमित ढेकळे ह्याच्यासोबत. तर त्याच्याबरोबर मी आज गप्पा मारणार आहे की टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व नक्की आहे तरी कसं, त्याचा टेनिस बॉल क्रिकेटचा प्रवास काय आहे आणि तो या सगळ्याकडे कशा दृष्टिकोनातून बघतो. तर स्वागत आहे तुझं सुमित. थँक्यू सो मच. आणि तर सुरुवात कुठनं केलीस तू खेळायला क्रिकेट? नॉर्मली मी एक लेदर बॉल क्रिकेटर आहे. सगळ्यात प्रथम मी चालू केलं लेदर बॉल खेळायला. त्याच्यानंतर बॉक्स क्रिकेट खेळायचो, अंडरआर्म क्रिकेट आणि नंतर मग मी हे प्रोफेशनल टेनिस क्रिकेटमध्ये आलो. त्याचा किस्सा असा होता की मी टेनिस क्रिकेट माझ्या लोकल एरियामध्ये एक टुर्नामेंट होती तिथे खेळायला गेलो आणि तिथे लाईट बॉलची मॅच असायची. टेनिस बॉलमध्ये पण व्हेरायटीज बॉल्स असतात. हेवी बॉल असतो, लाईट बॉल असतो. हेवी म्हणजे जो बेकार लागतो मारल्यावर तो. हो, म्हणजे तो ऑलमोस्ट मोठ्या रेंजला जातो. आणि लाईट बॉल क्रिकेट असं हे एक स्किल असतं, मग त्याला इझिली आपण नाही त्याला खेळायला लागतं चांगलं क्रिकेट. तर लाईट बॉलची टुर्नामेंट असताना आमच्या इथे जी बेस्ट टीम होती मी त्यांच्या अगेन्स्ट खेळलो आणि तिथे मी चांगला परफॉर्मन्स केला. तर तिथून माझी जर्नी सुरू झाली माझ्या एरियातून ते आता मी ह्या लेवलला मी क्रिकेट खेळतो. पण तू म्हटलंस की तू सुरुवात लेदर बॉल क्रिकेटवरनं केलीस, तर ती लेदर बॉल क्रिकेटची सुरुवात कुठे झाली तुझी? मी लेदर बॉल क्रिकेट सुरुवात मी जेव्हा नालासोपारा राहायला गेलो आणि मी ॲट द एज ऑफ 16 मी 16 एजमध्ये मी एक क्लब जॉईन केला जो की कांदिवलीला आहे, पॅराडाईज स्पोर्ट्स क्लब. त्या क्लबला खेळत असताना मी बरेच वर्ष खेळलो आणि तिथून मी प्रॅक्टिस करून नंतर मी आमच्या इथे बरेच क्लबला खेळलो आणि आज मी ए डिव्हिजनला नॅशनल क्रिकेट क्लबला खेळतो. ए डिव्हिजनचं कॉर्पोरेट टीम रूट मोबाईल याच्यासाठी खेळतो आणि मी भरपूर थँकफुल आहे या गोष्टीला. सगळ्यात मला जास्त बॅक करणारे या लेदर क्रिकेटमध्ये असतील तर ते राजदीप गुप्ता सर, कारण त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला आणि या लेवलला आणायचं संपूर्ण श्रेय अगर मी बोलू शकतो तर मी राजदीप गुप्ता सरांना देईन. ते मी MPL सुद्धा खेळो, मुंबई प्रीमियर लीग. आमचा कॅप्टन पृथ्वी शॉ होता. इवन आम्ही चॅम्पियन होतो सेकंड सीझनचा. तर मी लेदर बॉल फर्स्ट प्रेफरन्स अगर मी जास्त असं देईन तर मी लेदर बॉल खेळल्यामुळे मला टेनिस बॉल थोडा इझी वाटायला लागला की मी तो स्विंग करणं किंवा स्पिन करणं हे इझिली कट करू शकत होतो. म्हणलंस तू MPL खेळलास, पृथ्वी शॉ कॅप्टन होता, तर पृथ्वी शॉ बरोबरचा कुठला किस्सा आहे तुझा जो आठवतोय? पृथ्वी शॉ सोबत मी ॲक्च्युली आमच्या इथे राहायचा विरारला. तर ऑलमोस्ट तो तिथून त्या लेवलला गेला की इंडिया रिप्रेझेंट केलं त्यांनी. तर प्राऊड मुमेंट होती ती माझ्यासाठी पण की मी अशा क्रिकेटसोबत खेळो जो आज इंडिया लेवलला खेळतो. सो आम्ही MPLला भरपूर असे किस्से होते, पण त्यातला एक किस्सा जी आम्ही चॅम्पियन झालो आणि त्यानंतर जो बसचा किस्सा होता. ऑलमोस्ट आपण नेहमी बघतो की जे चांगले लेवलचे क्रिकेटर आहेत जे इंडिया खेळतात, रिप्रेझेंट करतात, ते ऑलमोस्ट दुसऱ्यांसोबत तसे वागत नाही जसं आपण बघतो. पण पृथ्वी हा एकदम डिफरंट आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन एन्जॉयमेंट असते. बसमध्ये डान्स होतो, बसमध्ये गेम्स होतात, बसमध्ये जाताना भरपूर धमाल मस्ती असते. सो त्याच्यासोबत प्रवास भरपूर 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 चांगला होता आणि होपफुली अगर परत MPL झालं आणि मी अगर सिलेक्ट झालो तर मी तो माझा कॅप्टन असेल तर हे माझ्यासाठी भरपूर मोठी गोष्ट असेल. पण मग डान्सर कोण चांगलं आहे तुमच्यातलं? डान्सर पृथ्वीच चांगला आहे तिथं पण. हो, येस. पण
मग तू म्हटलास की तू लेदर बॉल तुला आवडतं, मग टेनिस बॉलवरती तो स्विच कसा केलास? ॲक्च्युली असं असतं की लेदर बॉल मी खेळत असताना मी अंडर 19 बॉम्बेच्या ह्याला खेळत होतो आणि त्यानंतर मग स्लोली जेव्हा मी आमच्या इथे जेव्हा पहिला क्रिकेट असं नॉर्मल असायचं ओन्ली सॅटर्डे संडे आणि टेनिस बॉल क्रिकेट असायचं आमच्या इथे मंडे टू संडे. सो मंडे टू फ्रायडे असं असायचं की मी ऑलमोस्ट टेनिस क्रिकेट जास्त घ्यायचो, स्पेशली अंडरम. सो अंडरमला नाईट टुर्नामेंट्स असायच्या, अंडरमला डे टुर्नामेंट्स असायच्या. सो खेळता खेळता मी हे बघायला गेलं की मी तिथे मला जास्त लक्ष हे झालं माझं. आणि नंतर मग मी ते खेळत असताना नंतर मग टेनिस बॉलच्या मॅचेस प्रोफेशनल लेवलला मला अप्रोच यायला लागले. मग मी लेदर बॉल खेळता खेळता मी टेनिस बॉलकडे पण सिमिलर तेवढं माझं लक्ष असायला लागलं. नंतर टेनिस बॉल प्रोफेशनल लेवलला असताना मग त्यानंतर एक प्रो आमच्या टेनिस बॉलमध्ये असतं जे इंटरनॅशनल क्रिकेट जाऊन खेळतात, तेही आम्ही रिप्रेझेंट केलं. असं होताना लेदर बॉल हे क्रिकेट होतं ते नॉर्मली थोडं कमी होऊन टेनिस बॉलला थोडंसं जास्त डायव्हर्शन झालं माझं. पण इंटरनॅशनल क्रिकेटला आम्ही ऑलमोस्ट जेवढेही प्रो क्रिकेटर आहेत आम्ही लोक ते ऑलमोस्ट UAE पूर्ण खेळू, म्हणजे सौदी, कतार, दुबई, इवन आता UK पण गेलेले. ते लॉर्ड्सला मॅच होती ती का? हो येस, जी टर्फमध्ये होती त्याच्यासाठी पण गेलेले बरेच क्रिकेटर जे सिलेक्टेड होते. भरपूर अशी टेनिस क्रिकेटची अचीवमेंट्स आहे. आणि आता हे आलं ISPL. सो या ISPL पण ही एक सिमिलर IPL सारखी सगळे बघतात. इंडियन प्रीमियर लीग जो लेदर बॉलमध्ये होते. सो फिलिंग्स पण तशीच आहे. तर एक्साइटमेंट आहे ह्या टुर्नामेंटसाठी. तेच म्हणजे मी तुला हा प्रश्न विचारणारच होतो की IPL मध्ये खेळायचं कुठेतरी प्रत्येक लेदर बॉल प्लेयर्सला असं वाटतं की नाही IPL खेळायचे आपल्याला, पण ते स्वप्न कुठेतरी ISPLनी पूर्ण होणार आहे. 100%. ॲक्च्युली प्रत्येकाचं स्वप्न असतं की एक याच्या एवढ्या मोठ्या हायर लेवलला आपण कुठेतरी खेळू आणि ISPLच्या माध्यमातून ती IPLचा जो मी विचार करत होतो स्वतःही की मी लेदर बॉलमध्ये मी हे खेळलो पाहिजे. पण ISPLच्या ह्यानी मला ते एक प्लॅटफॉर्म भेटला की मी स्वतःचं स्वप्न ॲटलिस्ट टेनिस बॉलमध्ये मी बघू शकतो आणि तेच पूर्ण होताना दिसतंय. सो प्रयत्न करीन की आमच्या RD सरांची टीम आहे जी, त्यांच्यासाठी चेन्नई सिंगम्सला मी कितीही एफर्ट देऊन या त्यापेक्षा जास्त एफर्ट देऊन मी फायनल टच करायचा प्रयत्न करीन. येस, म्हणजे तू आत्ता तुझं स्वप्न म्हटलास की ISPLचं टायटल जिंकायचं आहे, पण तू जो इंटरनॅशनल क्रिकेट खेळलायस तर त्याचा अनुभव तुला इथे कसा काम येईल? आणि इंटरनॅशनल क्रिकेटच्या अर्थात किस्से असणार आहेत, म्हणजे इंडिया पाकिस्तान तू खेळलायस? हो येस. त्या मॅचची अर्थात आठवण सांगायलाच लागेल ना. हो, ॲक्च्युली इंटरनॅशनल क्रिकेटला जे पण सिलेक्टेड क्रिकेटर्स होते त्यांनी असे कोणी नव्हते. जेव्हा 10PLची टुर्नामेंट होती ती शारजा स्टेडियममध्ये झालेली. करेक्ट. आणि तिथेच इंडिया पाकिस्तानची मॅच झालेली पहिल्यांदा. तर तिथे जेवढेही क्रिकेटर्स होते असं सिलेक्टेड नव्हते की 1 किंवा 2 इनिंगनी ते लोक सिलेक्टेड होते. ऑलमोस्ट वर्षानुवर्ष, म्हणजे नाही बोलून 10 ते 15 वर्ष ज्यांनी ऑलमोस्ट टेनिस क्रिकेटमध्ये त्याच लेवलला आपलं नाव ठेवलंय, तर ते लोक जास्त सिलेक्टेड प्लेयर होते. तर तेवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स जो होता तो इंडिया आणि पाकिस्तानमध्ये आम्हाला यूज झाला. आणि इंडिया पाकिस्तानचा किस्सा बोललो तर कसं आहे की 2 कंट्री रायव्हलरीज आपण बोलतो नेहमी ऑलमोस्ट, म्हणजे लेदर क्रिकेट असो, कोणती सिरीज असो किंवा आता टेनिस क्रिकेट, तो आमचं एकच एम होता की आपल्याला इंडियाला रिप्रेझेंट करतो. सो कंट्री फर्स्ट आणि नंतर आपण. सो आम्ही सगळ्यांनी चांगला प्लॅन केला आणि असं किस्सा होता की त्या इंडिया पाकिस्तानच्या मॅचला रन्स ऑलमोस्ट बॉल टू बॉल्स होते आणि त्याच मॅचला मी ओपन नाही केलं. बोललो की पॉवर हिटिंगची गरज येईल तर सुमितला पण खाली करू. तर मी खाली थांबलो आणि नंतर मग होपफुली माझ्याकडून ते झालं जे माझ्या टीमला पाहिजे होतं. मी तिकडचा जो बेस्ट बॉलर होता त्याला मी 2 6 मारले आणि दुसऱ्या एका म्हणजे टोटल खाली जाऊन 4-5 6 मारून मी माझ्या टीमला एक अशा रन्स दिले की आम्ही ते डिफेंड करू शकतो आणि आम्ही ती मॅच इंडिया पाकिस्तानची आम्ही जिंकलो. येस, म्हणजे स्पोर्ट्स कट्टावरती विजय पावले येऊन गेलेला आहे. त्यांनी टेनिस बॉल क्रिकेटचं त्याचं जग सांगितलं, इंडिया पाकिस्तान मॅचबद्दल सांगितलं आहे. तर तो एपिसोडही तुम्ही नक्की बघा. आणि मग परत त्या मॅचमध्ये मग त्या विजयनी डिफेंड केला का रन्स त्या? हो, विजय पावलेनी तर चांगली टाकलीच, पण त्या मॅचचा ॲक्च्युली बेस्ट होता विश्वजित मोठ्या, कारण तो त्या सीझनमध्ये चांगला पीक फॉर्मला होता. तर ऑलमोस्ट मॅन ऑफ द मॅच विश्वजित मोठाच होता, कारण त्यांनी तेवढे विकेट्स काढलेले, फायफर काढलेला आय थिंक सो. सो ते एक आहे. आणि विजय पावले हा माझा
स्वतःचा आवडता बॉलर आहे. कारण मी कोणत्याही इंटरव्ह्यूज असेल किंवा मी त्याचं नाव आवर्जून घेतो. कारण एका पेस बॉलरला वर्षानुवर्ष स्वतःला तेवढं मेंटेन ठेवणं किंवा त्या लेवलला 10 ते 15 वर्ष परफॉर्मन्स देणं एवढं सोपं नाही आहे एका पेस बॉलरला. सो त्यांनी ते स्वतःला मेंटेन करून आज पण तसंच परफॉर्मन्स करतो जो करत होता. सो ते इम्पॉर्टंट गोष्ट आहे माझी की माझ्या जेव्हा पण इंटरव्ह्यू होते तर मी विजय पॉलेलाच माझा बेस्ट बॉलर बोलतो. पण त्या दिवशी इंडिया पाकिस्तानच्या मॅचला विश्वजित मोठे हा ऑन डेचा बेस्ट बॉलर होता. बेस्ट म्हणजे अर्थात म्हणजे T20 म्हणतात की गेम कधी बदलू शकतो. T10 मध्ये तर आणखीनच छोटंसं हे आहे. पण म्हणजे तू आत्ता विजय पावलेचं जे नाव घेतलंस तर विजय पावले टेनिस बॉल क्रिकेटमधून मोठा झाला. नंतर MPL म्हणजे महाराष्ट्र प्रीमियर लीग जी झाली त्यात त्यांनी लेदर बॉल खेळला आणि मग नंतर आता महाराष्ट्रासाठी मुश्ताक अली ट्रॉफी तो खेळलाय. तर तू त्या प्रवासाकडे तसं तुला कुठला प्रवास करायला आवडेल किंवा परत लेदर बॉल क्रिकेटमध्ये हायर लेवलला खेळायची संधी मिळाली तर त्याच्याकडे तू कसं बघतोस? ॲक्च्युली हे चांगला प्रश्न आहे आणि हे मला बोलायलाही आवडेल. कारण मी ॲक्च्युली विश्वास होणार नाही माहीत नाही पण मी दोघांना सिमिलर ठेवून चालतोय. आता ते टाईम मॅनेज हे माझ्यावर आहे आणि मी आत्ताही लेदर बॉल क्रिकेट एक हायर लेवलला खेळतोय. आता जस्ट डी वाय पाटीलची T20 होती त्याच्यामध्ये मी होतो. मी रनसुद्धा केले. पण ISPLमुळे मी तिसऱ्या मॅचला जाऊ शकलो नाही. इवन मी A डिव्हिजन खेळतच आहे. त्याच्यामध्ये मी A डिव्हिजन टाईमशील्ड आम्ही स्वतः आमची कंपनी आहे रूट मोबाईल ही A डिव्हिजनला क्वालिफाय झाली. आम्ही चॅम्पियन्स होते B डिव्हिजनचे. सो मी खेळतोय त्या लेवलला सुद्धा लेदर बॉल क्रिकेट. इवन स्वतःची फिटनेस ठेवणं गरजेचं आहे. जे पावसाळे 4 महिने असतात मी रिअली स्वतः वर्क जास्त हार्ड करतो की ताकी ते येण्याचे 8 महिन्याचा जो प्रवास असेल तो मला तेवढा सोपा जावा. बरोबर. आणखीन मग तू म्हटलंस आता DY पाटील खेळलास आणि ह्या सगळ्यातून तुझं क्रिकेट म्हणजे तू म्हटलंस की 10 वर्ष 15 वर्ष लोक खेळत आहेत तर त्यांच्या अनुभवातून काय शिकायला मिळतं तुला? भरपूर काय शिकलो मी अगर बोलायला गेली तर आत्ताचे क्रिकेटर्स शिकण्यापेक्षा जे लेजंड क्रिकेटर्स होऊन गेले त्यांच्याकडून मी अनुभव फार घेतला आहे. संतनू गायचो सर, श्याम वागले सर, मनोज विचारे, भरपूर असे क्रिकेटर त्यांच्याकडून भरपूर अनुभव घेतला आहे मी क्रिकेट कसं खेळायचं, काय खेळायचं, समोरच्याला डॉमिनेट कसं करायचं, इवन कधी असा दिवस आपला नसला तर आपण त्यावेळी कसं करायचं मी अनुभव भरपूर घेतला. आणि तोच अनुभव मी प्रयत्न करीन की माझ्या टीमला मी शेअर करायला आणि होपफुली ते लोक घेतील सुद्धा अगर जे पॉईंट्स त्यांना युजफुल असतील ते. बरोबर. आणखीन मग हा एक अनुभव तू गाठीशी बांधला आहेस आणि आता ह्या अनुभवातून रेड बॉल म्हणजे लेदर बॉलला स्विच करणं तुला किती अवघड वाटतं किंवा किती सोपं जातं? एक बघायला गेलं की मला लेदर बॉल आणि टेनिसमध्ये आत्ता तरी इझी होतं. कारण एक आपण जेव्हा अंडर-19 असतो तेव्हा आपण नॉर्मली शिकतो की डिफेन्स काय आहे वॉट एव्हर. पण एक सर्टन एज नंतर सगळं काय एक्सपिरियन्स असतं. त्या एक्सपिरियन्सच्या बेसवर आपण इझिली त्याला खेळू शकतो. तर मी एवढा एक्सपिरियन्स घेतला आहे या लेदर बॉल क्रिकेटमध्ये टेनिसमध्ये की मला तेवढं डिफिकल्टी नाही जात जेव्हाही मी ग्राउंडवर जातो तेव्हा. बरं. आणि तू म्हटलास की डिफिकल्ट जात नाही पण तुला पुढे जाताना प्रेफरन्स द्यायचा म्हटलं तर तू कशाला देशील? मी अगं पुढे जायला अगं प्रेफरन्स द्यायचा बोलीन तर 100% लेदर बॉलला देईन. लेदर बॉलला देईन. ISPL तर त्याच्याने इंडियन टेनिस बॉलचं जे काही विश्व आहे तर त्याच्यात IPL जसं भारतीय क्रिकेट बदलतं तसं कुठेतरी बदल होऊ शकेल? 100%. कारण आपण जेव्हा सुरुवातीला बघितले की क्रिकेटर्स फक्त नॉर्मल आपल्या मुंबईमध्ये खेळायचे नंतर ट्रॅव्हल करायला लागले. आता एक लेवल अजून वाढली आहे. सो मे बी हे जास्त लांब नाही आहे. आपण लवकर मे बी इंडियाची टीमसुद्धा बघू शकतो टेनिस बॉलमध्ये आणि वर्ल्डमध्ये आपण खेळू शकतो कॉम्पीट करणं जसं आपण आता बघतो इंडिया ऑस्ट्रेलिया जसे खेळतात. मे बी होऊ शकतं पण लांब नाही आहे, फारच जवळची गोष्ट आहे. आणि परत टीम चेन्नईच्या ह्याच्यावर नाही मग ती कुठेतरी CSKच्या तोडीचं हे असल्यासारखं वाटतंय. चेन्नईने वाले की ऑब्व्हियसली IPLचे सर महेंद्रसिंग धोनी सगळ्यांना लक्षात येतात आणि माझा प्रयत्नही असेल की त्या नावाला मी ऑलमोस्ट चांगलं ठेवायला आणि फायनल्स खेळायचा. आणि फेवरेट मग चेन्नईमधला प्लेअर कोण आहे? चेन्नईमधला माझा फेवरेट प्लेअर अगं तेव्हा मी जेव्हा खेळत होते तर सुरेश रायना होता. कारण ऑलमोस्ट बघितलं की तो गेम कधी थांबवायचा नाही. सिंगल्स आणि मध्ये एखाद कन्वर्ट करत राहायचे तर ते इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. असा तुझा कुठला किस्सा आहे का की प्रेक्षकांचा जिथे प्रेक्षक तुफानच प्रेक्षक आले आणि मॅचमध्ये राडा झाला आणि
त्या अनुभवावरनं या मोठ्या स्टेजवरती खेळणं तू कसं बघतोस? आता रिसेंटलीचा किस्सा सांगेन की आम्ही विरारला खेळत होते नारंगीला. तिथे ऑलमोस्ट मोठी टुर्नामेंट होती आणि त्या ग्राउंडला जेव्हा मी ग्राउंडवर गेलो, विरार हे माझ्या जवळच आहे पण इतक्या वर्ष कधी मला एवढं तिथे हे नाही भेटलं. पण त्या टुर्नामेंटला स्पेशली पब्लिक एवढा लांबून लांबून आलेली आणि मोठी टुर्नामेंट आमच्या तालुक्यात पहिल्यांदा होत होती आणि ती ओपन टुर्नामेंट होती. तर त्या टुर्नामेंटला पब्लिक इतकी आलेली की मला ऑलमोस्ट ग्राउंडपासून ते पॅव्हिलियनमध्ये यायला मला 1 ते 1.5 तास लागला त्या विकेटपासून. सो एवढी पब्लिक होती आणि मी त्यांचं थँकफुल आहे. ॲक्च्युली क्रिकेट खेळतोच यासाठी की आपल्याला तेवढी रिस्पेक्ट नाही, तेवढी सगळीकडे आपल्याला वावा भेटायचा. सो मी त्यांचा भरपूर थँकफुल आहे आणि प्रयत्नही असेल की तिकडचं जे वातावरण आहे ते सेम कंटिन्यू आपण इथेही बघू, ताकी ते आम्हाला हेल्पफुल आहे, आमच्या चेन्नई सिंगम्सला हेल्पफुल होईल. आमचा क्राऊड असलं तर थोडंसं आम्हाला बेनिफिट जास्त भेटेल. येस, म्हणजे तू म्हटलास की लोकांचा सपोर्ट आहे आणि ते कुठेतरी रिकग्निशन लोकांचं जे मिळालं ते महत्त्वाचं आहेच आहे ना अर्थात. तर मुंबईत म्हटलं की सुप्रीमो ही एक मोठी टुर्नामेंट आहे, तर त्याच्या कुठल्या तुझ्या आठवणी आहेत? सुप्रीमो ही सगळ्यात बोलायला गेलं तर आम्ही वर्ल्ड कप बोलतो. टेनिस क्रिकेटर जे कोणी आहेत कुठेही खेळत असतील तरी ते त्या सुप्रीमो ट्रॉफीसाठी अवेलेबल असतात. सुप्रीमोची बेस्ट क्वालिटी फक्त एवढी आहे की ते तिथे बेस्ट क्रिकेटर्स खेळतात आणि बेस्ट टीम्स खेळतात. ते ऑलमोस्ट सरांनी तसं संजय पोती सरांनी तसं केलं आहे. आणि सुप्रीमो ही ट्रॉफी अशी आहे की इझिली कोणी जिंकू शकत नाही. पण मी असा क्रिकेटर आहे की ज्यांनी 5 वेळा ती ट्रॉफी फायनल जिंकली आहे. तर माझ्यासाठी अचिव्हमेंट तेवढी आहे. इवन सगळ्यांना तेच बोलतात की सुप्रीमो जिंकणं एवढं सोपं नाही आहे, पण मी ते ऑलवेज केलं आहे आणि पुढेही करेन. आणि मग 5 टायटलपैकी मग आवडतं टायटल कुठलं सगळ्यात यावर्षीचा करंट? कारण यावर्षी ॲक्च्युली जे 4ही टायटल होते माझी स्वतःची पर्सनल टीम होती, आम्ही एकत्र खेळायचो. पण यावर्षी डिफिकल्ट असं होतं, माझ्यासाठी चॅलेंजिंग सुद्धा होतं की माझ्याकडे ते प्लेयर्स नव्हते जे त्या ग्राउंडसाठी इम्पॉर्टंट आहेत. पण माझी जिद्द अशी होती की मी असे क्रिकेटर घेऊन खेळू जे एक दुसऱ्यांना चांगले ओळखतात, जे कॉम्बिनेशनमध्ये खेळू. आणि होपफुली हे चांगलं झालं आणि एक दुसऱ्यांची मॅच होऊन कॉम्बिनेशन चांगलं होऊन हा टायटल सुद्धा मी जिंकलो. म्हणजे तू आत्ता म्हटलास की तुझ्याकडे ते प्लेयर्स नव्हते जे ग्राउंडसाठी आहेत, तर हे जरा एक्सप्लेन करता. कारण की हे काहीतरी आपण टेनिस बॉलमध्ये आपल्याला नवीन बघायला मिळतं की बाबा ग्राउंडनुसार सुटेबल प्लेयर्स पिक करायचं. म्हणजे आता उदाहरणार्थ गल्ली क्रिकेट खेळताना काय बाबा फक्त ऑफसाईडला रन्सच आहेत आणि कारच आहे, तर तू कुठला तरी लेग साईडवाला प्लेअर घेशील, तर ते कसं तू हे केलंस? कधीही मी ॲज अ कॅप्टन मी नेहमी ऑलवेज साईडला डील करतो. तेव्हा मी हे प्रयत्न करतो की मी माझी मॅच कुठे आहे. आता लाईक एक्झाम्पल मी एका समजा कोणत्या स्टेडियमला मॅच आहे तर तिकडचं वातावरण, मला स्टेडियमचं वातावरण सगळ्यात जास्त माहीत आहे की स्टेडियममध्ये रन्स करणं एवढे सोपे नाही आहेत किंवा एवढे इझी नाही आहेत. मग टेनिस बॉल किती बाउन्स असो किंवा हे असो, पण तिथे खेळण्यासाठी जो पेशन्स आहे तिथे माझ्या हिशोबाने एक्सपिरियन्स कॅम्पेनचं जास्त गरजेचं असतं. जे स्टेडियमच्या मॅचेस होतात, नॉर्मल दुसरीकडे मॅचेस होतात तिथे ठीक आहे, पण जो स्टेडियममध्ये मॅचेस होतात तिथे नॉर्मली मला असं वाटतं की तिथे एक्सपिरियन्स जास्त गरज असते. तर मी प्रयत्न करीन माझ्या टीममध्ये जेवढे 6 ते 7 प्लेयर एक्सपिरियन्सवाले आहेत त्यांना घेऊन आणि 4 यंग लेग्स घ्यायचा प्रयत्न करीन, ताकी जे स्टेडियमचे जे फील्ड आहे ते मला कव्हर करतील. म्हणजे त्याच्यामध्ये मला डिफिकल्टीज होणार नाही 1चे 2 व्हायला, 2चे 4 व्हायला किंवा एक ब्रिलियंट कॅच आम्ही गेममध्ये यायला. सो माझा प्रयत्न तसा असेल. आणि सुप्रीमो सिमिलर आहे. सुप्रीमो सुद्धा कसं आहे की तिथे यंग लेग्सची जास्त गरज आहे. तर मी प्रयत्न केला की जेवढे यंग क्रिकेटर्स असतील ते तिथे माझ्यासोबत खेळायला, फक्त माझा एक्सपिरियन्स शेअर करायला आणि माझं गाईडलाईन आणि ते करणं, आम्ही ते फायनल जिंकलो. आणि तू मग तू म्हटलास की तुझा एक्सपिरियन्स शेअर करायचा, तू मग कॅप्टन म्हणून ऑन द फील्ड कसा आहेस? मी कॅप्टन म्हणून ऑन द फील्ड रिअली ॲग्रेसिव्ह आहे. कारण ऑन फील्डमध्ये मला बिलकुल हे नाही आहे की कोणताही एक मुलगा एकदम फोकस नाही आहे. म्हणजे ठीक आहे आपले फॅन्स असतात, आपल्याला भरपूर लाईक्स करणारे लोक असतात, पण जो वेळ असतो एका फिल्डिंगचा 8 ओव्हरचा 10 ओव्हरचा, मे बी 40 मिनिटाचा गेम आहे, 40 मिनिटं तरी स्वतःला गेममध्ये ठेवा, नंतर पूर्ण दिवस आपला असतो. तर त्यासाठी मी एकदम फोकस असतो की माझं लक्ष ऑलमोस्ट 11च्या 11 जणांवर असतं, 10च्या 10 जणांवर जे माझ्यासोबत असतात त्यांना तेच असतं प्रयत्न की कोणी इथे लक्ष द्यायचं नाही आणि एकदम रिलॅक्स राहायचं नाही. इन एव्हरी सिच्युएशन, कोणतेही सिच्युएशन असलं आपण कधी पण रिलॅक्स राहायचं नाही. कारण एकदा
अगर आपण रिलॅक्स राहिलो तर गेम आपल्याकडून निघून जातो. तर माझा प्रयत्न पर्सनली असतो स्टंपच्या मागे ॲज अ कीपर आणि ॲज अ कॅप्टन की 10 लोक कशी त्यांची बॉडी लँग्वेज आहे, ते किती फोकस्ड आहेत आणि ते किती लक्ष देत आहेत. दॅट्स इट. हे तू म्हटलंस ऑन द फील्ड, पण ऑफ द फील्ड सुमित कसा आहे मग? ऑफ द फील्ड अगर माझे टीममेट्स जे असतील त्यांना विचारलं तर तुम्ही बेटर पडेल, कारण ऑफ द फील्ड मी एकदम बिंदास व्यक्ती आहे. म्हणजे तुम्ही माझ्यासोबत कधी शेअर करू शकता, आपण बोलू शकतो. कधी कधी असं होतं की यंगस्टर्स असं तो थोडासा हे करतो की अरे कसं जाऊ, कॅप्टन कसं जाऊ, पण मी स्वतः जातो त्यांच्याकडे आणि फुल धमाल असते. रूम्समध्ये बोला किंवा बाहेर कुठे फिरायला बोला, म्हणजे ऑफ फील्डमध्ये मी एकदम ग्राउंडचा विरुद्ध व्यक्ती बोलू शकता. आणि मग ऑफ द फील्ड सुमित जो आहे, मग त्याला तमिळ मूवीज आवडतात का नाही? तमिळ मूवीज मला ॲक्च्युली समजत नाही तमिळ मूवीज. मी महाराष्ट्रीयन आहे, मी मोस्ट ऑफ मराठी मूवीज जास्त बघतो आणि हिंदी मूवीज. मग त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे फिल्म्स असतील, मग त्याच्या व्यतिरिक्त तुझ्या मैदानाबाहेरच्या आवडीनिवडी काय आहेत? मैदानाबाहेर तू कसा आहेस? मैदानाबाहेर मी नॉर्मली फेवर करतो कॉफीला जास्त. कॉफी मला फार आवडते, थोडं रिलॅक्स करतं मला आणि त्या गोष्टी. आणि मी घरी असतो तर माझ्या मुलीला घेऊन कॉफी प्यायला जातो. क्या बात आहे. आणि म्हणजे जेव्हाही घरी असतो तर मुलीला माहिती आहे आता आपल्याला जायचं आहे डॅड, सो आपण कॉफी पिऊया, आणि मग आम्ही दोघे जातो आणि रिलॅक्स होतो कॉफी. तू आत्ता म्हटलास की घर चालवणं आणि हे सगळं, तर ए ग्रेड क्रिकेट खेळून किंवा टाइम शील्ड खेळून घर चालतं का? आणि मग त्या दृष्टिकोनातून तू कसा विचार करतोस? पहिला असं होतं की टेनिस बॉल क्रिकेट खेळून, इवन ISPL याच्या अगोदर असं होतं की टेनिस बॉल क्रिकेट खेळून आपण एक घर चालू शकत नाही. इवन असं सगळ्यांचे विचार होते. पण कसं होतं की टेनिस क्रिकेटमध्ये सुरुवातीला जे क्रिकेट खेळ त्यात पैसा नव्हता, नंतर जे क्रिकेट खेळ त्यात नॉर्मल पैसा आला, ज्याने की आपण घर चालू शकतो. पण फिरणं हे सगळं नव्हतं. पण ISPL आल्याने एक अशी स्टेज निर्माण झाली आहे की तुम्ही स्वतःला एक ॲज अ जॉब म्हणून बघू शकता किंवा तुम्ही एक सेटल होऊ शकता. अगर त्या लेवलचं क्रिकेट खेळायचं आहे आणि ते सिलेक्टेड झाला तर मे बी ISPLचा अजून एक कोणता तरी वरची लेवलची जो मॅचेस येतील त्याच्यात तो पैसा येईल. आणि किती झालं तरी आपण कोणतीही गोष्ट करतो, ॲज अ बिझनेस असो, क्रिकेट असो किंवा कुठे आपण ऑफिस वर्क असो, फक्त काम पैशासाठी जास्त करतो. पण ISPL एक अशी स्टेज आहे की आपल्या नावासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि इथे जे नाव भेटणार आहे ते टेनिस क्रिकेटर्सला कुठेही नाही भेटणार, कारण ही ती लेवल आहे आणि ही ती स्टेज आहे. आणि हेच ते स्टेज आहे जे टेनिस क्रिकेटला एक ओळख द्यायची आहे स्वतःच्या नावाला, की आम्ही या लेवलला हे क्रिकेटर आहोत. बरं, तर पटकन मी एक इम्प्रॉम्प्टू रॅपिड फायर खेळूयात. तुझा आवडता टेनिस बॉल मधला फॉर्मॅट म्हणजे अंडरआर्म, लाईट बॉल, हेवी बॉल, आवडता फॉर्मॅट? लाईट बॉल. अंडरआर्म का फुल पिच? फुल पिच. रेड बॉल का म्हणजे लेदर बॉल का टेनिस बॉल? लेदर बॉल. लेदर बॉल मधली एक टुर्नामेंट तुला सगळ्यात जास्त आवडते? माझी टाइम शील्डची सेमीफायनल, ज्याच्या मी लास्टला 10 ओव्हरची मॅच होती. म्हणजे 10 ओव्हर इन असं लास्टचे 10 ओव्हर राहिलेले आहे, तेव्हा ऑलमोस्ट 100च्या वरती रन पाहिजे. मी त्या मॅचला मी टीमला जिंकून 90 रन केलेले आणि फायनलला टच केलेली. क्रिकेट व्यतिरिक्त दुसरा आवडता खेळ? क्रिकेट व्यतिरिक्त दुसरा आवडता खेळ आतापर्यंत तर कधी मी खेळलो नाही आहे, पण डान्स करायला आवडतं. म्हणजे जर का क्रिकेटपटू नसतं तर डान्सर झाला असता का? मोस्टली. आणि आता अर्थात फेवरेट पास टाइम तर तू सांगितलंच आहेस, मुलीबरोबर कॉफी पिणं. तर सुमित, आत्ता तू वेळ दिलास याबद्दलही तुझे आभार. स्पोर्ट्स कट्टावर तुम्हाला अजून कुठला कंटेंट बघायला आवडेल तेही आम्हाला सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आम्ही विजय पावलेचा एक इंटरव्ह्यू केलेला आहे, तोही तुम्ही नक्की बघा. त्याच्यात त्यांनी प्रवास उलगडून दाखवलेला आहे. सुमित, तुला पुन्हा एकदा शुभेच्छा. आम्ही थांबतो, तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू.